आणि मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरती हाईट बॅरियर्स बसवायला आता सुरुवात झाली आहे। बेशिस्त वाहन चालक तसंच अवजड वाहनांकडून सातत्याने होणारी लेन कटिंग आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे। लेन कटिंग करणाऱ्या अवजड वाहनांना या हाईट बॅरियर्सच्या माध्यमातून ब्रेक लावला जाणार आहे। एक्सप्रेस मार्गावरील खालापूर टोल नाक्यापासून 3 किलोमीटर अंतरावरती प्रायोगिक तत्वावर सध्या हे हाईट बॅरियर्स बसवण्यात येणार आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे म्हटलं की नजरेसमोर येतात ते म्हणजे अपघात, पण हेच अपघात कमी करण्यासाठी गेल्या काही अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत, ज्यामध्ये लेन कटिंग असेल किंवा ओव्हरड्राईव्ह असेल, ज्या फास्ट रन असेल, या सगळ्या संदर्भात कारवाई केली जाते। परंतु गेल्या महिनाभरापूर्वी एक कारवाई सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये एक गोल्डन आवर्सची एक मोहीम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। तर दुसरी मोहीम म्हणजे या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर नेहमीच जे चित्र दिसले ते म्हणजे हेवी व्हेकल्स हे लेन कट करताना दिसत आहेत। रॉंग लेनमधनं हे हेवी व्हेकल्स चालताना नेहमी दिसून आलेले आहेत। त्यामुळे आता मात्र हायवे विभाग, हायवे पोलीस हे सतर्क झालेले आहे आणि हायवे विभागामार्फत आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच्या खालापूर टोलपासून पुढच्या अंतरापर्यंत म्हणजे पूर्ण बोरघाटापर्यंत हाईट बॅरियर्स लावण्याचा एक प्रयत्न केला जातोय। आपण जर बघू शकतो की या ठिकाणी हाईट बॅरियर्स लावले जात आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवरच्या खालापूर टोलपासून जवळजवळ 3 किलोमीटर अंतरापर्यंत आता प्राथमिक पातळीवरती हे हाईट बॅरियर्स लावण्यात जाणार आहेत। हाईट बॅरियर्स लावण्याचं काम सुरू आहे। 3 मीटरच्या हाईटपेक्षा कमी वाहनं फक्त या हाईट बॅरियरच्या खालून जाणार आहेत, तर त्याच्या पुढची वाहनं मात्र या हाईट बॅरियरच्या खाली जाणार नाही। त्यामुळे एक शिस्त मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती चालणाऱ्या या अवजड वाहनांना मात्र लागू शकणार आहे, ज्यामध्ये या अवजड वाहनांना फास्ट लेन वापरता येणार नाही आणि अवघ्या त्यांच्या फर्स्ट लेनमधूनच त्यांना प्रवास करता येणार आहे आणि यामुळे नक्कीच अपघातांचं प्रमाण कमी होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते। आशिष घरत, ABP माझा, रायगड।